नवी मुंबईमध्ये आणि मुंबई सगळीकडे आम्ही महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसला पण बरोबर घेण्याचा निर्णय घेतो आहे. तुम्ही बघता आता सध्या असे पक्षप्रवेश झालेले भाजपचे किती बुक आहेत. त्यांच्याच कार्यकर्त्यांना आता त्यांना संधी मिळते कारण असे प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलेलं आहे. परंतु या सर्व गोष्टीतून आता या असलेल्या भाजपच्या आणि त्यांच्या महायुतीच्या विरोधामध्ये भाजपला विशेषतः विरोध करण्याच्या संदर्भातली भूमिका घेऊन ही ताकदीने आम्हाला निवडणूक लढवावं लागणार. माझ्या माहितीप्रमाणे मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या मित्रपक्ष अजून आहेत बरेच. त्यामध्ये प्रहार आहे, त्याच्यानंतर वंचित आहे, बऱ्याच लोकांची चर्चा चालू आहे. आप बीप सगळ्यांची चर्चा चालू आहे. त्यांच्याशी चर्चा करून योग्य पद्धतीने एक पर्याय स्ट्रॉंग या दोन्ही असलेल्या पक्षाच्या समोर उभा करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. निकाल काय आता निवडणुका बघताय तुम्ही रोजच्या रोज कशा चालल्या. टी व्हीवर तर सकाळपासून बघितल्यानंतर आता लोकशाहीच कुठे याचा शोध घ्यावा लागेल. तरीसुद्धा विरोधी पक्षातले आमची लोक लढतायत याचा मला निश्चितपणाने अभिमान आहे. मला वाटतं सत्ता, संपत्ती आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा वापरून सुद्धा हे मला निवडणूक आयोगाच्या बरोबर एवढंच आणि प्रशासनाशी बोलायचं, पोलीस डिपार्टमेंट की ज्या पद्धतीने सत्तेचा वापर दुरुपयोग होतो आहे. त्यामुळे लोकशाही आता खरी वाचवायची असेल तर आम्ही तर वाचवतोच आहे, लढतोच आहोत. पण ते वाचवण्याच्या संदर्भातली भूमिका आता प्रशासनासुद्धा घेतली नाही तर मला तर अराजकता होईल. विकास आघाडी म्हणून जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी चर्चा करत आहेत. 2-3 त्यांच्या बैठका झालेल्या आहेत आणि त्या चर्चेच्या दरम्यान पक्षाचे इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांच्या आज आपण मुलाखती घेतलेल्या आहेत. मी काल पुन्हा पिंपरी चिंचवडच्या मुलाखती घेतल्या, आज पनवेलची केली, आज नवी मुंबईची करतो. त्याच्या अगोदर मुंबईच्या झालेल्या आहेत आणि त्या मुलाखतीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या संदर्भातली मुलाखत घेऊन एक आम्ही तसा एक चर्चेच्या दरम्यान कोणाकोणाच्या जागेवर आपल्याला प्राधान्य द्यायचं याच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत.